विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 19वे विद्रोही साहित्य संमेलन 21, 22 आणि 23 फेब्रुवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आले। संमेलनासाठी लागणारा निधी हा नागरिकांच्या सहकार्यातून उभारण्यात येतोय। त्यासाठी मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। शहरातील विविध भागामध्ये फिरून सर्वसामान्य नागरिकांकडून धान्य आणि पैसे गोळा केले जात आहेत। अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। शहरातील आमकास मैदानावरती 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे साहित्य संमेलन होणार आहे। संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक अशोक राणा यांची निवड झाली आहे, तर प्रख्यात हिंदी आंबेडकरवादी साहित्यिक कवल भारती यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनासाठी मोठा निधी लागणार आहे। मात्र हा निधी उभारण्यासाठी संयोजकांकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। 1 मुठभर धान्य आणि 1 रुपया असा उपक्रम राबवण्यात येत आहे। सूर्यकांताताई गाडे यांच्या हस्ते उस्मानपुरा भागातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर शहरातील विविध भागात हा उपक्रम राबवण्यात आला। सदर उपक्रमाबाबत राज्याध्यक्ष प्रतिमा परदेशी, मुख्य निमंत्रक प्राध्यापक भरत शिरसाट यांनी माहिती दिली आहे। 19वा विद्रोही मराठी साहित्य संमेलन संभाजीनगरमध्ये होत आहे आणि संभाजीनगरच्या वाड्या वस्त्यांमध्ये चौकांमध्ये 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी ही मोहीम राबवली जाते। या मोहिमेतून या शहरामध्ये राहणारा कष्टकरी वर्ग आहे हा विद्रोहीशी जोडला जातोय। आपल्या घरातलं मुठभर धान्य आणि आपल्याजवळ असणारे 5-10 रुपये देऊन या संमेलनाला या नगरामधले लोक पाठिंबा देत आहेत। एकीकडे आपण चित्र पाहतो की साहित्य संमेलनं म्हणजे पॉलिटिकल इव्हेंट झालेले आहेत आणि ते इव्हेंट साजरे करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात। वास्तविक सरकारचे पैसे जनतेसाठी खर्च झाले पाहिजेत, तसं न होता सरकारी पैसा हा साहित्यिकांची बडदास्त ठेवण्यासाठी केला जातोय, हे चित्र एकीकडे। परंतु 1999 सालापासून विद्रोहीनं या देशामध्ये या समाजात हे दाखवून दिलं आहे की साहित्य संमेलनं घेण्यासाठी महामूर पैशाची आवश्यकता नसते। जनतेतून लोकनिधी गोळा करून संमेलनं पार पाडता येतात आणि अशी 18 साहित्य संमेलनं विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं पार पडून दाखवलेली आहेत। 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी याच्यात कृतज्ञता भाव आहे। एकाच व्यक्तीकडून किंवा धनदांडग्याकडून पैसा गोळा घेणं ह्याच्यातून दाताश्रित संबंध, तो देणारा होतो, आपण काहीतरी करणारे होतो, असं न होता आम्ही सर्वजण 1-1 रुपया देऊन हे संमेलन आमचं आहे ही भावना त्याच्यात आहे। म्हणजे देणाऱ्याला अहंकार वाटत नाही आणि घेणाऱ्याला कमीपणा वाटत नाही, अशी ही मोहीम विद्रोहीची आपल्या शहरामध्ये त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणतोय। आपण पाहत असाल वस्तीतल्या महिला या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत। इथले दुकानदार असतील, इथले रहिवासी आहे, हे आम्हाला भरपूर पाठिंबा देत आहेत आणि आम्हाला खात्री आहे 19वं विद्रोही साहित्य संमेलन जे यशस्वीच होणार आहे ते या सर्व जनतेच्या सहकार्यामुळे आणि सहभागामुळे होणार आहे। धन्यवाद। विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये हे 19वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही वस्त्यांमध्ये, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठामध्ये या प्रचार मोहिमेच्या निमित्तानं फिरत असताना आम्हाला वेगवेगळे अनुभव या निमित्तानं आलेले आहेत की अलीकडे या देशामध्ये फॅसिस्ट शक्ती काम करत असताना इथला जो पांढरपेशी नोकरदार वर्ग ज्याला आपण म्हणतो तो वर्ग अलीकडे अलिप्ततेचं धोरण स्वीकारतो आहे आणि तरीही हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही इथल्या कष्टकरी जे मोलमजुरी करणारा जो वर्ग आहे आणि त्यांच्याशी आम्ही नाळ बांधून हे संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो आहे। इथला कामगार असेल, इथला जो कोणी भाजी विकणारा असेल, इथला जो कुठला कष्टकरी समूह आहे, हा समूह या संमेलनाच्या निमित्तानं आम्ही हे विद्रोही साहित्य संमेलनाची जी घोषणा आहे की 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी या मोहिमेअंतर्गत आम्ही वस्त्यांमध्ये प्रचार फेऱ्या करून आम्ही हा जो वर्ग आहे, इथला जो समाज आहे, तो आम्ही याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो आहे। किती ठिकाणी शहरामध्ये आतापर्यंत किती ठिकाणी आहे आणि कसा प्रतिसाद मिळतो? शहरातल्या बऱ्याचशा वस्त्या आम्ही कव्हर केलेल्या आहेत। जवळपास शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, जे वेगवेगळे समूह आहेत, विद्यापीठ आहे, सगळ्यात जवळपास वर्गामध्ये आमचा हा जो प्रचार आहे तो तिथपर्यंत गेलेला आहे।
दररोज सायंकाळी शहरातील विविध भागात फिरून आणि नागरिकांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण देत धान्य आणि पैसे गोळा केलं जात आहे. सर्वसामान्य कष्टकरी, कामगार, दुकानदार, रोजंदारी करणारे अशा घटकांकडून हा निधी गोळा केला जात आहे. विशेष म्हणजे एकीकडे लाखोंचा पगार असणारे कर्मचारी पैसे देताना हात आखडता घेत असताना दुसऱ्या बाजूला कष्टकरी आपल्या दररोजच्या कष्टाची कमाई देण्यास मागेपुढे पाहत नाहीयेत असं दिसून आलंय. सदर उपक्रमाबाबत मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट वैशाली डोळस, स्वागताध्यक्ष सतीश चकोर यांनी अधिक माहिती दिली आहे. आमच्या एक मुठभर धान्य आणि 1 रुपया ही जी मोहीम आहे 19व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची, ही मोहीम अत्यंत यशस्वीपणे छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये चालू आहे. गेली बरेच दिवस कोणाजीनगर, मुकुंदवाडी, त्याचबरोबर जय भवानी नगर, सिद्धार्थनगर, पीर बाजारचा एरिया अशा वेगवेगळ्या भागामध्ये आज आम्ही क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर हा जो आमचा एरिया आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. तर लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. अगदी काही बायकांना इतकी खंत वाटते आम्हाला सांगताना, मी हे आवर्जून सांगितलं पाहिजे की ताई राशन नाही आहे व घरात आलेलं उद्या देतो, म्हणजे इतक्या कळकळीनं त्यांना आम्हाला द्यायचं आहे. ही एकीकडे सामान्य लोकांची, वाड्यावस्तीतल्या लोकांची प्रतिक्रिया आहे आणि त्यांना आम्हाला सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. दुसरीकडे आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये गेलो, अनेक ऑफिसर्समध्ये गेलो, तर तिथे ज्या लोकांना या भारतीय संविधानाचा फायदा घेऊन, मी या सर्वांना भारतीय संविधानाचे लाभार्थी म्हणेन की त्या भारतीय संविधानामुळे नोकऱ्या, रिझर्वेशन, चांगली पदं, चांगले वेतन आयोग सगळं मिळालेलं आहे. त्या लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला पैसे देताना अशा होत्या की नाही, आम्ही नाही मदत करू शकत तुम्हाला, आणि आम्ही आम्ही मग सांगून आलो त्यांना, मदत नका करू पण किमान कार्यक्रमाला या, असं निमंत्रण आम्ही त्या सगळ्यांना देऊन आलो. पण या निमित्ताने एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती की ज्यांची पोटं भरलेली आहेत त्यांना आता चळवळीशी फारसं काही देणं घेणं नाही की काय, असा प्रश्न त्या निमित्ताने आमच्यासमोर उभा झाला. आणि जी आमची सामान्य लोकं आहेत, जी वस्त्यांमध्ये राहत आहेत, जो मध्यमवर्ग आहे, त्या लोकांना मात्र चळवळीविषयी प्रचंड प्रेम देण्याची इच्छा, म्हणजे ज्यांच्याकडे घरात नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला अगदी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, असा हा आमचा अनुभव आहे. 21, 22, 23 फेब्रुवारीला आमखास मैदानावरती ते विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचं टेंटचं कामकाज चालू झालेलं आहे आणि लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मुठभर धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी ही मोहीम शहरातील वस्त्यांमध्ये आणि कॉलनीजमध्ये मागच्या 8 ते 10 दिवसापासून चालू आहे. त्याला उदंड असा प्रतिसाद भेटतोय, लोकांचा सहभाग वाढतोय. जसं वारीला जाताना जो वारकरी असतो तो कधीही कोणाचं अनुदान, शासकीय अनुदान न घेता स्वतःच जातो, आणि त्याच पद्धतीने चैत्यभूमीला सुद्धा जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, आंबेडकरवादी, ते सुद्धा कधीही कोणी शासकीय अनुदान न घेता ज्या पद्धतीनं आपलं एक काम म्हणून तिथे जातात आणि सहभाग नोंदवतात, अगदी त्याच पद्धतीने लोकांचा सहभाग वाढावा यासाठी ही मोहीम चालू आहे आणि उदंड असा प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतो. एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शासन कोट्यावधीचा निधी देतं, त्यानंतरही या साहित्य संमेलनाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला विद्रोही साहित्य संमेलनासाठी नागरिकांकडून 1 रुपया आणि मुठभर धान्य घेऊन हे संमेलन सर्वसामान्यांच्या अभिव्यक्तीचं माध्यम असल्याचं दाखवून दिलं जात आहे.